तर कसं काय मित्रांनो, जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस. तुम्ही पाहतात टी श्रेयस ब्लॉग्स या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलो आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही बघू शकताय, आज आपण आलो आहे दार्यामध्ये चिंतामणी देवस्थानच्या मागे आलेलो आहे मित्रांनो आपण. आणि या ठिकाणी पटऱ्या पण आलेल्या आहेत, ते पण तुम्हाला दाखवतो आजच्या व्हिडिओमध्ये. खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तुम्हाला येथील अपडेट दाखवतो. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, खूप साऱ्या प्रमाणात या ठिकाणी स्लीपर वगैरे आलेले आहे. तुम्ही बघू शकता, हे दृश्य आपल्या दार्यामधलंच आहे. खूप प्रगतीवर काम आहे आणि काही अशा प्रकारे हे तुम्ही बघू शकता. हे वरतं पटऱ्या पण लावून यायला प्रत्येकाला आणि त्या साईडला टाकण्यातसुद्धा आलेलं आहे. तिथं पण आपण जाऊया. तर चला मग जराही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तुम्ही बघू शकता, या ठिकाणी काही अशा प्रकारे या ठिकाणी रेलची पटरी या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे. खूप भारी असा इथचा व्ह्यू वाटत आहे मित्रांनो, जे की आपल्याला पूर्ण यवतमाळपासून तर बोरीपर्यंत आपल्याला काहीच बघायला नाही मिळालं. आणि आपल्या दारव्हा शहरातनी तुम्ही बघू शकताय, काही अशा प्रकारे या ठिकाणी काम चालू आहे. खूप या ठिकाणी मला आनंद होत आहे. तुम्ही बघू शकताय, काही अशा प्रकारे या ठिकाणी पोल्स वगैरे पण लावलेले आहे आणि पटरीसुद्धा टाकलेली आहे या ठिकाणी. आणि पोल्स तुम्ही बघू शकता, काही अशा प्रकारे या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे. खूप भारी असं वाटत आहे मित्रांनो. आता वाटत आहे की आपला दारवा कुठं ना कुठं लवकरात लवकर या ठिकाणी काम होणार. या ठिकाणी बघू शकता, हे पोल्स आहे लाईनचे, काही अशा प्रकारे या ठिकाणी टाकण्यात येते. पोल्स वगैरे या ठिकाणी सेट व्हायचे आहे काही अशा प्रकारे. आणि खूप भारी असा इथं व्ह्यू येत आहे. लवकरच आपल्या दारव्हा शहरातनी पटऱ्याचं काम कंप्लीट होणार. आणि मला इथचे जे की काम करणारवाले आहेत त्यांना मी विचारलेलं, या ठिकाणी पूर्ण वर्धा ते नांदेडपर्यंत 32पर्यंत या ठिकाणी लागू शकते. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, पायऱ्या वगैरे आहे या ठिकाणी. आणि इथं रेल्वेची पटरी आहे आणि खालतून हा रोड गेलेला आहे. इथं आपल्याला पुलाच्या खालून त्या साईडला जाऊ शकतो आपण, जे की. आणि इथं तुम्ही बघू शकता 812 या ठिकाणी असं काहीसं लिहून आहे. याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा, मला तर काही माहीत नाही. हे इथचं कामाचं असू शकते काहीतरी. या ठिकाणी शकुंतला एक्सप्रेसचा रोड गेलेला आहे, तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारे. आणि त्याच्या जस्ट साईडला तुम्ही हे आपली दारव्यातून लाईनवाली अशी मोठी रेल जाणार आहे. आणि या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, खूप साऱ्या प्रमाणात या ठिकाणी तयार केलेल्या पटऱ्या. आणि या मशीनच्या सहाय्याने मित्रांनो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर या ठिकाणी नेण्यात येते. तुम्ही बघू शकता, काही अशा प्रकारे या ठिकाणी हायड्रोलिक मशीन आहे. आणि काही अशा प्रकारे इकडं पण काम चालू आहे. खूप भारी काम चालू आहे आपल्या दारव्हा शहरामध्ये. लवकरच काम कंप्लीट होणार. आणि या ठिकाणी मजूर वगैरे पण होते, तुम्ही बघू शकताय. अशा प्रकारे त्या साईडला नेण्यात येते आणि जिथे गरज असेल समजा त्या ठिकाणी ते ठेवण्यात येते. तर फायनली बघू शकता मित्रांनो, या मशीनद्वारे काहीशी अशा प्रकारे या ठिकाणी ट्रॅक आणलेली आहे. आणि खालतं रोलिंगचा एक गाडा आहे, त्याच्यावर ठेवलेली आहे. काही अशा प्रकारे या ठिकाणी हे असं समोर जाते आणि तिकडं जिथं लागते त्या ठिकाणी या ठिकाणी ठेवण्यात येते. तुम्ही बघू शकता, काही अशा प्रकारे या ठिकाणी खोलाचं काम वगैरे चालू आहे. आणि या साईडला सुद्धा ट्रॅक वगैरे आणलेले आहे आणि त्या साईडला झालेलं आहे थोडं. आणि आणखी जिथं लागते तिथं त्या ठिकाणी नेणार आहे. काही अशा प्रकारे आपल्या दारव्यामध्ये काम चालू आहे. आणि हे तुम्ही बघू शकताय, समोर वर्कर लोक आहे. असं काहीसं आपल्या दारव्यामध्ये काम चालू आहे. खूप वेगाने या ठिकाणी काम चालू आहे, तुम्ही बघू शकताय. तुम्हाला आत्ता मी रोड दाखवलाच. तर चला मग आपण जाऊया समोर, आणखी काही आहे का. या ठिकाणी बघू शकता मशीन चालूच आहे. काही अशा प्रकारे पोल्स वगैरे उठवण्यासाठी हे तुम्ही बघू शकता, हे कड्या आहे जे की त्या ठिकाणी पटऱ्याला फिट करण्यात येते. अशा काहीशा या ठिकाणी प्रयोगात आणलेल्या आहे. आणि खूप सारे या ठिकाणी आहे. असं काहीसं या ठिकाणी चालू आहे मित्रांनो. ट्रॅक वगैरे उचलणं चालू आहे आणि खूप भारी असा इथचा व्ह्यू आहे. मला तर खूप चांगलं वाटत आहे या ठिकाणी येऊन. तुम्ही बघू शकता, आपल्या दारव्यामध्ये पटऱ्या या ठिकाणी टाकण्यात येत आहे काहीशा अशा प्रकारे.
तर मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन असेच आपण धारावीमधील आता व्हिडिओ आणणारच आहे लवकरच. तर चला मग, जय श्रीराम.